घर हा आपला आत्मा असतो आणि आपल्या या घरामध्ये आपल्याला असं वाटतं की आपलं घर नेहमी प्रसन्न आनंदी असावं. परंतु यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतात ना. पण ते प्रयत्न कसे असावे बरं? तर असं नाही की पैसा असला म्हणजे घरामध्ये स्वास्थ्य असतं असं नाही. आपले घरातील व्यक्ती पैसा असो अथवा नसो आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं घर चांगलं दिसावं किंवा आपल्या घरातील व्यक्ती कधी आजारी पडू नये किंवा आपल्या घरात नेहमी गोडवा असावा म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या वास्तूमध्ये करत असतो. तर आजची पूजासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि आता आपण ही जी पूजा आहे ना, मंगळवार म्हणा, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी अशा महत्त्वाच्या दिवसांमध्ये सुद्धा करू शकतो. अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा ही पूजा आपल्याला करता येते. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बरेच जणांचे व्हिडिओ बघितले असतील, त्याच्यामध्ये दाखवलेलंच आहे की ही पूजा करत असताना आपल्याला कितीतरी वस्तू लागत असतात. परंतु ह्या वस्तू असणं खूप जरुरी आहे का? तर अशीच बरीचशी माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. कृष्ण हरी माऊली. तर हा व्हिडिओ जो आहे ना, तर जेव्हा आषाढ महिना सुरू होता ना, आषाढ महिन्यातली शुक्रवारची पूजा होती. तर तेव्हा मी धनलक्ष्मी कुंचमची सेवा केली होती. तर त्या पिरियडमध्ये मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते आणि म्हणायचे की तुम्ही सेवा कशी केली व किंवा याची थोडीफार माहिती तुम्हाला देता येईल का? तर म्हटलं मी तर बऱ्याचदा केलेली आहे. तर म्हटलं चला आता पौर्णिमा येणारच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. सध्या आता आम्हाला सुतक लागलेलं आहे तर मला तर काही बऱ्याचशा पूजा करता येणार नाही. परंतु म्हटलं ज्यांना आवड आहे, अगदी ज्यांना मनापासून इच्छा आहे ना, ते सुद्धा ही पूजा करू शकता. पण ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करत असतो, अशा बऱ्याचशा पूजा विधी करत असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक पूजा करत असतो. त्यापैकीच ही सुद्धा एक पूजा आहे. मी असाच एक व्हिडिओ बघितला 1.5 वर्षापूर्वी. तर दक्षिण भागातील महिलेचा होता. तर अगदी मनापासून बघितला आणि डाउनलोड करून ठेवला आणि खरंच मला ती पूजा खूप आवडली. तर म्हटलं आपल्याकडे हे साहित्य मिळतं की नाही मिळतं. मी बऱ्याच शोधात पडले, बऱ्याच दुकानांमध्ये गेली, तिथे शोधलं. पण यापैकी बऱ्याचशे साहित्य मिळत नव्हतं आणि काही मिळालंसुद्धा. या सगळ्या वस्तूंमध्ये महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंचम. जो कुंचम भरायचा आहे ना, तो खूप महत्त्वपूर्ण होता आणि तो मिळणंच खरं महत्त्वाचं होतं. तर त्याकरिता मी बऱ्याचशा ऑनलाईन वस्तू बघितल्या यापैकी. तर मला तिथूनच ते मिळालेलं आहे. कारण मी यूट्यूबद्वारे सुद्धा प्रयत्न केला मागवायचं, पण त्यांची किंमतसुद्धा जास्त सांगण्यात आली. परंतु मी विचार केला की आपल्याला कमी खर्चामध्ये कशा प्रकारे पूजा करता येईल. तर पैसे वाचवणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं की असं नाही की आपण वस्तू घ्यायला गेलो आणि कितीही किंमत मोजून द्यायची. अगदी मला कमी किमतीचं हे कुंचम मिळालेलं आहे. तर पितळेचं आहे, याच्यावर शुभचिन्हसुद्धा आहेत. तर बालाजींचं जे चिन्ह असतं ना, शंख चक्र तिलक, तर अशा प्रकारे याच्यावर दिलेलं असतं. तर आपण त्यांना गंध वगैरे लावून पूजायचं असतं आणि हा कुंचम भरायचा असतो. कुंचममध्ये लागणारं साहित्यसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांना अगदी शक्य नसेल कुंचम घेणं, त्यांनी अशा मातीच्या बोडक्यामध्ये सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. तर बघा, सगळ्यांनाच परवडतं असं नाही. कोणाला परवडतं, कोणाला परवडत नाही. सगळ्यांना ही पूजा करता यावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, हे जरी साहित्य तुमच्याकडे असलं तरीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो. तर छोटीशी मातीची डिश घेतलेली आहे खाली आणि ही कुंचम घेतलेलं आहे मातीचं. तर यामध्ये सुद्धा आपण सेवा करू शकतो. तर या पूजेकरिता आपल्याला छोटीशी डिश लागते. त्याच्यानंतर तुम्ही 1 रुपयाचे नाणे घेऊ शकता, 5चे घेऊ शकता, 10चे घेऊ शकता. तर मी 5चे 11 नाणे घेतलेले आहेत. लवंग, विलायची, लाल गुंज आणि चांदीचं इथे कॉईनसुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे 1 रुपयाचं कॉईन घेतला तरीसुद्धा चालू शकतं. आणि फूल म्हणून मी कमळाचं चांदीचं फूल इथे घेतलेलं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस मी पूजा केली तेव्हा मी गुलाबाचं फुलच पूजेमध्ये ठेवलं होतं, कारण माझ्याकडे त्यावेळेस कमळाचं फूल नव्हतं. आणि गोमती चक्र, कवळ्या, कमळगट्टूच्या बिया, नारळ, छोटंसं नारळसुद्धा मिळतं, ते नारळ, सुपारी, हळकुंड, ह्या वस्तूसुद्धा खूप महत्त्वाच्या आहे. आणि छोटंसं श्रीफळसुद्धा आहे असं. तर हे 50 रुपयाचं एक छोटं श्रीफळ घेतलेलं आहे मी. आणि तुपाची निरांजनी लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि छोट्या डब्बीमध्ये मोती आणि पोळा घेतलेला आहे. हे बघा, आता बरेच जण 5 रत्न म्हणतात, हे पाहिजे ते पाहिजे किंवा चांदीच्याच वस्तू पाहिजे अशी गरज नाही. हे बघा, मनापासून सेवा करायची आपल्याला. अगदी मातीच्या बोडक्यामध्ये तुम्ही बाकीच्या ज्या वस्तू आहेत, सुपारी, हळकुंड, ह्या सगळं काही आपण घेऊ शकतो. साध्या आपल्याला मिळणाऱ्या वस्तू
की चांदीचीच वस्तू पाहिजे किंवा आपल्याला पंचरत्नच पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे असं नाही. यापैकी ज्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत ना, त्या वस्तूंनी आपल्याला हा कुंचम भरायचा असतो. सुरुवातीला आपली नित्यपूजा झाली की गणेशाची स्थापना वगैरे झाली की आपण निरांजनी वगैरे किंवा दिवा आपण काही ना काही लावतो सुरुवातीला. त्याच्यानंतर आपण ही सेवा, कुठलीही सेवा करतो ती सेवेला सुरुवात करत असतो. कुंचम भरत असताना सुरुवातीला कुंचमला आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडं त्यामध्ये हळदी कुंकू टाकून थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि ज्या काही वस्तू आपण पूजेकरिता घेतलेल्या आहेत ना, प्रत्येक वस्तू टाकायची आहे. आणि ही वस्तू टाकत असतानाच आपल्याला मंत्र म्हणायचे असतात. तर तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, लक्ष्मी अष्टकाचे पाठ करू शकता किंवा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. अशा प्रकारे आपण लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र अशा प्रकारे मंत्र म्हणतच आपल्याला ही सेवा करायची असते आणि हा कुंचम पूर्ण भरायचा असतो. तर कुंचममध्ये आपण लवंग टाकली, विलायची टाकली, सुपारी आणि कमळगट्टूच्या बिया, गोमती चक्र किंवा कवड्या. तर बघा, लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आपण ह्या कुंचममध्ये भरत असतो. आणि बघा, पूर्ण कुंचम भरून झाल्यानंतर हा पूर्ण कुंचम जो आहे ना, तांदळाने पूर्ण भरायचा आणि तो भरून झाल्यानंतर आपण जो सिक्का आहे तो सुद्धा टाकायचा आहे घेतलेला. आणि तुम्ही ह्या कुंचमवर चांदीची म्हणा किंवा पितळेची तुमच्याकडे जी कुठलीही मूर्ती असेल ती मूर्तीसुद्धा वरती ठेवू शकता किंवा आपल्याकडे चांदीचा कॉईन असेल ना, तो कॉईन ठेवायचा वरती. अशा प्रकारे हळदी कुंकू अर्पण करायचं आणि तो कॉईन ठेवायचा. आणि तुमच्याकडे एखादं गुलाबाचं फूल असेल तर ते फूलसुद्धा यावर ठेवू शकता अशा प्रकारे. आणि ही डिश घेतलेली आहे पितळेची, त्यामध्ये आपल्याला जे कॉईन आहेत ना ते हळदी कुंकू अर्पण करून अशा प्रकारे, किंवा तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता खाली. आणि आपल्याला अष्टकमल दल तयार करायचं असतं ह्या कॉईनचं आणि त्याच्यावर आपल्याला हा कुंचम भरलेला ठेवायचा असतो. तर बघा, अगदी 1-1 रुपयाचे नाणे जरी घेतले आणि अशा प्रकारे अष्टकमल दल तयार करून कुंचम जरी ठेवला तरीसुद्धा चालू शकतं. आणि आपण बाकीचे फुलं जे आहेत ते घ्यायचे आणि ते ठेवून आपल्याला ही प्रसन्न करणारी पूजा करायची असते खरं तर. म्हणून आपण थोडंफार डेकोरेशन म्हणून फुलं वगैरे ठेवायची. म्हणजे कुठलीही पूजा जरी केली आपण तरी ती मनाला प्रसन्न करणारी असते. तर अगदी साधी आणि सोपी ही पूजा आहे. तर हा जो व्हिडिओ आहे आषाढ महिन्यातला आहे. तर शुक्रवारचा असल्यामुळे काय झालं, मी अन्नपूर्ण मातेची पूजासुद्धा करत असते. आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना त्या आपण अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकतो. असं नाही की पूर्ण कुंचममध्येच आपल्याला ते भरायचं आहे. कुंचममध्ये भरत असताना आपण त्यामध्ये बांगड्या 5-5 घेऊ शकतो. गोमती चक्र तुम्ही 5 घेऊ शकता. सुपाऱ्या तुम्ही 5 घेऊ शकता. आपल्याला बघा जसं शक्य होईल त्याप्रमाणे आपल्याला कुंचम भरायचं आहे. की बरेच जण सांगतात की तुम्ही इतकेच मोजून घ्या, तितकेच मोजून घ्या. हे बघा, सगळ्यांकडे सगळ्या वस्तू असतात असं नाही. आपल्याकडे जेवढ्या काही असतील ना, आपण समसंख्या न घेता विषम संख्या घ्यायची आणि त्या विषम संख्या घेऊनच आपल्याला हे कुंचम भरायचं आहे. आपण कुठलीही पूजा करत असताना ह्या गोष्टीचं पालन करत असतो. आणि अगदी साधी सोपी पूजा आहे. आणि ही पूजा केल्यानंतर आपण थोडंफार त्या ठिकाणी अत्तरसुद्धा लावून द्यायचं आहे प्रसन्न वाटण्यासाठी. आणि असं केल्यामुळे सुद्धा आपली पूजा अगदी प्रसन्न होत असते. तर मी दर शुक्रवारी दिवेसुद्धा लावत असते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर अशा प्रकारे माझी ही पूजा आषाढ महिन्याची होती शुक्रवारची. तर याबद्दलचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. फक्त धनलक्ष्मी कुंचमची मी सेवा दाखवलेली नव्हती, एवढी त्याच्यामध्ये कमी दाखवलेली आहे. म्हटलं आपल्याला आजच्या या निमित्ताने सुद्धा हा व्हिडिओ बनवता येईल म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्हाला ही पूजा कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खीर बनवायची असते. तुम्ही शेवयांची बनवा, तांदळाची बनवा किंवा एखादा गोड तुम्ही दूधसुद्धा ठेवू शकता. अशा प्रकारे आपण कुठलीही माता लक्ष्मीला किंवा अन्नपूर्ण माता म्हणा कोणत्याही देवीची सेवा करतो ना त्यावेळेस एखादा गोड पदार्थ बनवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अगदी साधी पूजा आहे. बघा, आपल्याकडे पैसा आहे, घरामध्ये स्वास्थ्य नाही, आजारपण आहे, तर पैसा राहून काहीच उपयोग नाही. म्हणून आपलं घर दोन्ही बाजूनी चांगलं पाहिजे. म्हणजे आपण कसं म्हणतो ना, स्वास्थ्यही पाहिजे, घर आनंदी पाहिजे आणि पैसाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला छोटे मोठे प्रयत्न करावेच लागतात. तर अशा प्रकारे आपण छोटी मोठी पूजासुद्धा आपल्या घरामध्ये करू शकतो. तर अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा ही पूजा करता येते. बघा, खूपच वस्तू पाहिजे आणि सगळंच पाहिजे असं नाही. कमी वस्तूंमध्ये सुद्धा आपण ही पूजा करू शकतो. आणि मंत्र म्हणणं खूप महत्त्वाचं आहे.
फक्त साहित्य घ्यायचं आणि पूजा करायची त्यालासुद्धा महत्त्व नाही. आपल्या घरामध्ये ही पूजा करत असताना मंत्राचे उच्चार होणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा या पूजेला अर्थ आहे. तर अशा प्रकारे ही माझी शुक्रवारची पूजा होती. तर यामध्ये बघा अष्टलक्ष्मी दिवे लावलेले आहेत. त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे. धनलक्ष्मी कुंचमची सुद्धा सेवा करून झालेली आहे. आणि मी इथे वाटीमध्ये तो दिवा लावला होता. तर आपल्या घरे पॉझिटिव्ह राहण्यासाठी. तर सर्व 3-4 पूजा म्हणून ही मी एकच पूजा केलेली होती. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे, थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. पण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अन्नपूर्णा माता प्रसन्न.